नमस्कार मित्रांनो, आर.एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला चंद्रपूर जिल्ह्याची जी परीक्षा झालेली होती पोलीस पाटील पदाची, त्याचा हा पेपर आहे. बघा इथे दिसत असेल पोलीस पाटील भरती 2023 आणि 2023 मध्ये झालेला हा चंद्रपूर जिल्ह्याचा पेपर आहे. या पेपरचं जे जीकेचं विश्लेषण आहे ते आपण बघणार आहे. यापूर्वी आपण गणित बुद्धिमत्तेचं विश्लेषण बघितलेलं आहे आणि आता आपल्याला राहिलेले जे जीकेचे प्रश्न आहेत ते बघायचे आहेत. अ, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मित्रांनो हा जो पेपर आहे, हा पेपर थोडासा अवघड म्हटलं तरी चालेल. कारण की पोलीस पाटील पदाच्या भरतीच्या अनुषंगाने एवढा टफ पेपर येत नाही. परंतु चंद्रपूरला आता जे कोणी अधिकारी होते, ते पेपर काढला आहे त्यांनी. तर त्यांनी ते कशा पद्धतीने माइंडसेट ठेवून काढलेला आहे माहीत नाही. परंतु हा पेपर याची जी काठिण्य पातळी माझ्या हिशोबाने जर तुम्ही विचारली तर निश्चितपणे अवघड होती. आणि अशा पद्धतीचा पेपर तुम्हाला येणार नाही, तर याच्यापेक्षा सोपा पेपर असेल. कारण याच्यामध्ये प्राचीन इतिहास भरपूर प्रमाणामध्ये विचारलेला आहे. त्यानंतर जे काही प्रश्न विचारलेले आहेत भूगोलचे वगैरे, इथे तुम्हाला दिसत असेल 4था प्रश्न, तर असे मल्टिपल चॉईसमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. परंतु एवढा अवघड पेपर आला किंवा याच्यापेक्षा जरी तुम्हाला अवघड पेपर आला, तरी मित्रांनो आपलं ई बुक ज्यांनी वाचलेलं आहे, ज्यांनी आपलं ई बुक वाचलेलं आहे, त्यांना निश्चितपणे जीकेचे सर्व प्रश्न या ठिकाणी येणार आहेत. फक्त विज्ञान सोडून, कारण विज्ञान आपण या माझ्या बुकमध्ये मी दिलेलं नाही. कारण विज्ञानचे भरपूर सारे प्रश्न म्हणजे तुम्ही जर प्रश्न काढायला गेला तर विज्ञानचेच प्रश्न जवळ-जवळ जास्तीत जास्त निघू शकतात. याच्यावरती एक बुक निघू शकतं. म्हणून आपण विज्ञान घेतलेलं नाही. परंतु विज्ञान सोडून जेवढे काही प्रश्न येतील तुमच्या एक्झामला ते 100% आपल्या ई बुकमध्ये असणार आहेत. तर ज्यांना ई बुक अजूनही घ्यायचं असेल त्यांनी आपलं ई बुक घेऊ शकता. आणि ज्यांना आपली बॅच लावायची आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदचे इलेक्शन झाल्यानंतर सर्व जिल्ह्यांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ज्यांना आपली बॅच लावायची आहे, ते आपली बॅच सुद्धा लावू शकता. आपला नंबर आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करायचा आहे. तर जास्त वेळ न लावता मित्रांनो आपण आता या ठिकाणी सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न आहे, की भारताचे हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सदस्य हे आपल्यामधून एका सदस्याची बहुमताने निवड करतात. तर याचं योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. मग आता इथे तुम्हाला सध्याचे जे उपराष्ट्रपती कोण आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. मी जे गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कारण अशाच पद्धतीचे तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये बघायला मिळतील. आणि हे जे प्रिव्हायस इयर क्वेश्चन पेपर आहेत म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिका आपल्याला एवढ्यासाठी बघायच्या असतात, की त्या अनुषंगाने तुम्हाला पुढच्या पेपरमध्ये प्रश्न येणार असतात. जे कोणी प्रश्नपत्रिका तयार करत असतात ते मित्रांनो या मागच्या प्रश्नपत्रिकांचा रेफरन्स घेऊन या ठिकाणी प्रश्नपत्रिका बनवत असतात. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी माहीत पाहिजेत. आता इथं राष्ट्रपती दिलेला आहे, तर राष्ट्रपती वाचायचा आहे. उपराष्ट्रपती आहे, उपराष्ट्रपती वाचायचा आहे. पंतप्रधान दिला आहे, तर पंतप्रधानांच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत, त्यांचं नाव आणि ते कितवे राष्ट्रपती आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ज्याला कोणाला माहीत असेल त्यांनी खाली कमेंट बॉक्समध्ये जरी सांगितलं तरी हरकत नाही. आता इथं बघा, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ ... वर्षाचा असतो. 3, 4, 5 आणि 6. तर याचं योग्य उत्तर आहे डी 6. लक्षात ठेवा, सदस्यांचा कार्यकाळ विचारलेला आहे. सदस्यांचा कार्यकाळ आहे 6 वर्षे. लोकसभेचा कार्यकाळ आहे 5 वर्ष. म्हणजे लोकसभेची सदस्याचा कार्यकाळ असू दे किंवा लोकसभेचा कार्यकाळ असू दे, तो किती वर्ष आहे? 5 वर्ष आहे. परंतु इतर राज्यसभा सदस्यांचा काळ जो आहे तो 6 वर्ष आहे. आणि राज्यसभेचा कालखंड जर विचारला तर हे कसं आहे? स्थायी सभागृह आहे. लक्षात ठेवा, ते कधीही विसर्जित होत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशाची नेमणूक ... करतात. प्रधानमंत्री, सरन्यायाधीश, राष्ट्रपती, संसद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राष्ट्रपती. आता इथे लक्षात ठेवायचं तुम्हाला सरन्यायाधीशावर पण अभ्यास करायचा आहे आणि राष्ट्रपती म्हणजे सरन्यायाधीश कोणाकोणाची नेमणूक करतात. जसं की आपल्या राज्याचे जे न्यायाधीश वगैरे आहेत, त्यांची नेमणूक कोण करतं या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता हा जो 4था प्रश्न आहे मित्रांनो, हा 4था प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त तलाठी वगैरे ज्या एक्झाम असतात किंवा एम-पी-एस-सीच्या ज्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये अशा पद्धतीने मल्टिपल प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात. परंतु इथं त्यांनी पोलीस पाटील पदाच्या
भरतीमध्ये किंवा पेपरमध्ये अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि हे खरं तर चुकीचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न खरं तर नसायला पाहिजेत. कारण एवढे विद्यार्थी अ, ज्याला आपण काय म्हणतो, की तयारीचे नसतात. परंतु आता सध्याची जर कॉम्पिटिशन लक्षात घेतली, तर तुम्हाला या अशा प्रश्नांसाठी सुद्धा तयार राहायचं आहे. त्यामुळे आपल्या बुकमध्ये आपण अशा पद्धतीने भरपूर प्रश्न दिलेले आहेत. तर बघा, योग्य विधान ओळखायचं आहे. पौर्णिमेस चंद्र, सूर्य, पृथ्वी असा क्रम असतो. चंद्रग्रहण हे अमावस्येला, तर सूर्यग्रहण हे पौर्णिमेला होते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटे 20 सेकंद असतो. तर सी जे उत्तर आहे ते मित्रांनो योग्य आहे. खग्रास सूर्यग्रहणाचा जो कालावधी आहे तो 7 मिनिटे 20 सेकंद असतो. परंतु इथं जो क्रम दिलेला आहे, तो क्रम या ठिकाणी चुकलेला आहे. तर पौर्णिमेस कसा क्रम असतो, तर सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. सूर्य, मग पृथ्वी आणि त्यानंतर चंद्र अशा पद्धतीचा क्रम असतो. म्हणजे हा क्रम या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे. आणि चंद्रग्रहण हे अमावस्येला होत नाही, तर ते पौर्णिमेला होते आणि सूर्यग्रहण मित्रांनो अमावस्येला होते. त्यामुळे हे सुद्धा विधान या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर बघा, उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून पुढीलपैकी कोणते वारे वाहतात? लू, सिमोक, मिस्ट्रल आणि चिनूक. तर याचं उत्तर आहे चिनूक. आता हे जर तुमच्या लक्षात राहत नसेल, तर बघा, चिनू नावाची तुमची बहीण आहे. समजा तुम्ही बहिणीला लाडाने चिनू म्हणताय आणि त्या चिनूने काय केलेलं आहे, तुम्हाला राखी बांधलेली आहे. रक्षाबंधन दिवशी राखी बांधलेली आहे आणि तिने राखी बांधलेली असताना सुद्धा तुम्ही तिला काहीही दिलेलं नाही. म्हणजे तिला रिकाम्या हातानेच तुम्ही पाठवलेलं आहे. अशा पद्धतीनं लक्षात ठेवलं, तर हे तुमच्या चांगल्या पद्धतीनं लक्षात राहील, की चिनूक, उत्तर अमेरिका आणि रॉकी पर्वत. त्यानंतर बघा, हवा प्रसरण पावली की काय होते? इथे उत्तर आहे विरळ होते. या ठिकाणी लक्षात ठेवा. फारसा अवघड प्रश्न नाहीये. त्यानंतर बघा, योग्य पर्याय निवडा. सूर्य उगवण्याचे स्थान 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत अधिकाधिक उत्तरेकडे सरकतो. हा काळ उत्तरायण मानला जातो. आणि दुसरा आहे, या उलट 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत सूर्य उगवण्याचे स्थान अधिकाधिक दक्षिणेकडे सरकते. हा काळ दक्षिणायन मानला जातो. तर याचं मित्रांनो योग्य जे उत्तर आहे ते मी सांगतो तुम्हाला, की याचं उत्तर आहे हे दोन्ही अयोग्य आहे. आता हे जे अयोग्य असण्याचं कारण काय आहे? कारण की ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत, ही तारीख या ठिकाणी खाली पाहिजे आणि खालची तारीख जी आहे ती या ठिकाणी वरती पाहिजे. म्हणजे तारखेचा फक्त अदलाबदल केलेला आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सेम आहेत. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा थोडासा संदिग्ध प्रश्न आहे. कारण क्षामरोगाची जी आयुर्मर्यादा आहे, ते 30 ते 40 वर्षापर्यंत आहे. काही ठिकाणी 40 ते 50 वर्षापर्यंत दिलेले आहे. परंतु याचं जे उत्तर आहे, ते संदिग्ध आहे. मला तर याचं जे उत्तर आहे, ते या ठिकाणी 50 वर्ष वाटत आहे. त्यामुळे मी हा प्रश्न थोडासा या ठिकाणी स्टार केलेला आहे. नंतर तुम्हाला अजून खात्रीपूर्वक जर उत्तर मिळालं, तर सांगू शकतो. पण सध्या 30 ते 40 वर्ष इतकी आयुर्मर्यादा क्षामरोगाची आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9, गटात न बसणारा शब्द ओळखा. पेरू, मुळा, बीट, गाजर. तर याचं योग्य उत्तर आहे पेरू. कारण पेरू हे काय आहे? फळ आहे आणि बाकीची हे काय आहेत? मुळं आहेत, लक्षात ठेवा. बाकीचे कसे आहेत? जमिनीखालची मुळे आहेत आणि पेरू हे मात्र कसं आहे? फळ आहे. त्यानंतर बघा, सुसर हा प्राणी पुढीलपैकी कोणत्या गटात मोडतो? भूचर, जलचर यापैकी नाही आणि उभयचर. तर याचं उत्तर आहे उभयचर. उभयचर म्हणजे काय? की जमीन आणि पाणी. जमीन आणि पाणी दोन्हीकडे राहणारा हा सुसर प्राणी आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता यानंतर जे गणिताचे प्रश्न आहेत मित्रांनो, ते गणिताचे प्रश्न आपण बघितलेले आहेत कालच्या लेक्चरमध्ये. त्यामुळे आपल्याला गणिताचे प्रश्न बघायचे नाहीत. आता हे जे काही आता पुढे प्रश्न बघणार आहे मित्रांनो, आपल्या ई बुकमध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. 21वा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय, दादोबा पांडुरंग तर्खडकर, गोपाळ हरी देशमुख, रामकृष्ण परमहंस. तर याचं योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. आता इथे तुम्हाला ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली, हे वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे राजाराम मोहन रॉय आहे, दादोबा पांडुरंग तर्खडकर, गोपाळ हरी देशमुख किंवा रामकृष्ण परमहंस, तर या सगळ्यांची माहिती आपल्या बुकमध्ये दिलेली आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने ते बुक वाचू शकता. त्यानंतर बघा, 22वा प्रश्न आहे, डॉट डॉट यांनी मुंबई येथे देवदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवली. कृष्णशास्त्री पंडित, वीरेशलिंगम पंतलू, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. तर याचं उत्तर आहे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी ही जी आहे देवदासी प्रतिविरुद्ध परिषद भरवलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ठिकाण मित्रांनो मुंबई या ठिकाणी, या ठिकाणावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यामुळे हे मुंबई, त्यानंतर देवदासी प्रथा आणि विठ्ठलरामजी शिंदे या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉट डॉट होते. नामदार गोपाळकृष्ण गोखले.
दादाभाई नौरोजी, त्यानंतर लाला लजपत राय, अॅनी बेझंट. तर याचं योग्य उत्तर आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले. तर लाला लजपत राय, दादाभाई नौरोजी हे तुम्हाला माहिती आहे 1906च्या अधिवेशनाचे या ठिकाणी अध्यक्ष होते. त्यानंतर अॅनी बेझंट या ठिकाणी 1917च्या आसपास अध्यक्ष होत्या. तर लाला लजपत राय हे तुम्ही मला सांगायचं आहे की कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नागपूरला अधिवेशन झालं होतं. त्या कोणत्या वर्षी ते अधिवेशन झालं होतं ते मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर बघा चौरी चौरा येथील घटनेमुळे महात्मा गांधी यांनी व्यतीत होऊन डॉट मागे घेतली. वंगभंग आंदोलन, वैयक्तिक सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग. तर याचं योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. आता याचे जे साल आहे तिथे 1920ला झालेले आहे. त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ 1930च्या आसपास. त्यानंतर वंगभंग चळवळ 1905च्या आसपास झालेले आहे. तर अशा पद्धतीने वैयक्तिक सत्याग्रहामध्ये पहिले सत्याग्रही जे आहेत ते विनोबा भावे आहेत. लक्षात ठेवा, विनोबा भावे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगत बसणार नाही. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सांगेन. ज्यांनी आपलं बुक वाचलेलं असेल त्यांना चांगल्या पद्धतीने हे कळून जाईल. त्यानंतर बघा, संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढून सोडवला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद यापैकी नाही. तर याचं उत्तर जे आहे ते यापैकी नाही. कारण सरदार वल्लभभाई पटेल जे आहेत, सरदार पटेल यांनी काय केलेलं आहे, हा संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न जो आहे तो सोडवलेला आहे. आता हा प्रश्न मित्रांनो स्टार करून ठेवा. नागपूर चा जो पेपर आपण बघितला त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. पुन्हा या ठिकाणी चंद्रपूरमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. तर 2025चा आपण बघितलेला आहे की राम सुतार यांना मिळालेला आहे. तर हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या शहराला जोडते? आता हा त्यावेळेचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. परंतु तुम्हाला सध्या वंदे भारत ट्रेन जी आहे, ही वंदे भारत ट्रेन आणि महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आहे ते तुम्हाला बघायचं आहे. जर तुमच्या शहरामधून जर वंदे भारत ट्रेन जात असेल तर तुम्हाला प्रामुख्याने ते लक्षात ठेवायचं आहे. अन्यथा लक्षात नाही ठेवलं तरी चालणार आहे. त्यानंतर बघा, 26 जानेवारी 2023 रोजी कोणत्या देशाचे मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते? आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 2025चे जे अतिथी आहेत, ते अतिथी त्यांचं नाव आहे बघा, प्रबोवो. बघा काय नाव आहे, प्रबोवो सुबयंतो. सुबयंतो. आणि हे कोणत्या देशाचे आहेत? तर हे आहेत इंडोनेशिया. इंडोनेशिया या देशाचे आहेत. त्यामुळे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्र पोलीस अकादमी कोणत्या ठिकाणी आहे? पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक. तर याचे उत्तर आहे नाशिक या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून पुढीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी, 25 जानेवारी, 1 मे. तर याचं उत्तर आहे या ठिकाणी 28 फेब्रुवारी. आता 1 मे महाराष्ट्र दिन आहे, 25 जानेवारी मतदार दिवस आहे, 27 फेब्रुवारी काय आहे हे मग तुम्ही मला आवर्जून सांगायचं आहे. अतिशय IMP आहे. 27 फेब्रुवारी दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो? त्यानंतर बघा, सर्वाधिक महानगरपालिका असलेले राज्य कोणते? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र. त्यानंतर हा 32वा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्याशी संबंधित आहे. 33वा प्रश्न आहे तो IMP आहे बघा. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर 2025चा जर विचार केला तुम्ही 2025चा, तर 2025 मध्ये आचार्य देवव्रत हे काय आहेत? आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आणि हे राज्यपाल कितवे आहेत मित्रांनो? तर ते आहेत 22वे. 22वे राज्यपाल आहेत. म्हणजे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर आचार्य देवव्रत आहेत आणि ते 22वे राज्यपाल आहेत. या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 34, सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? राहुल नार्वेकर, नीलम गोऱ्हे, अजित पवार यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे राहुल नार्वेकर. आणि ते कितवे आहेत? तर 18वे आहेत. 17वे पण तेच होते आणि आता सध्या 18वे सुद्धा तेच आहे. पण मित्रांनो, सगळ्यात महत्वाची आणि दुःखदायक जी गोष्ट आहे ती म्हणजे माननीय अजित दादा पवार. आपल्या अकॅडमीच्या वतीनं अजितदादा पवार यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. आणि या माणसावरती मित्रांनो तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. कारण की जरी हिंगोलीचा पेपर 8 तारखेला असेल, पेपर सेट झालेला असणार आहे,
त्यामुळं जरी अजित पवारांच्यावरती प्रश्न नाही आला तरी तुम्हाला मुलाखतीमध्ये अजितदादा पवार यांच्यावरती प्रश्न येणार आहे, कारण ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. आणि सगळ्यात महत्वाचं की बीडचा पेपर जो आहे तो 22 तारखेला आहे. म्हणजे तिथून पुढच्या सगळ्या पेपरमध्ये अजितदादा पवार यांच्यावरती प्रश्न येणार आहे. ही गोष्ट फिक्स आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्याविषयी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिलेली आहे. तर ती अतिशय महत्वाची आहे. ती एकदा डोळ्यात घालून घ्या आणि ज्या दिवशी अजितदादा पवार यांचा मृत्यू झाला, ते गाव म्हणजे ज्या ठिकाणी ती धावपट्टी होती तिथलं ते गाव, त्या गावाचं नाव आणि ती तारीख अतिशय महत्वाची आहे. ती तारीख तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते, लक्षात ठेवा. आणि अजितदादांचा जन्म सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर त्यांचा जन्म कुठे झाला वगैरे, वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. याच्यावरती प्रश्न फिक्स येणार आहे. त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत यांचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. हिंगोलीचे जे पोलीस अधीक्षक आहेत, हिंगोलीवाल्यांनी मला त्यांचं नाव सांगा आणि जे विद्यार्थी आपले बीडचे आहेत, त्या बीडच्या विद्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणजे जे एस-पी आहेत किंवा जिल्हा पोलीस प्रमुख आहेत, त्यांचं नाव मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा, हा 36वा प्रश्न आय-एम-पी आहे. तुमच्या जिल्ह्याचे जे काही महसूल उपविभाग आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मग हिंगोलीवाल्यांनी हिंगोलीचे उपविभाग सांगा आणि बीडवाल्यांनी बीडवाल्यांचे उपविभाग सांगा. आता हिंगोलीवाल्यांचा थोडासा मी दिलेल्या प्रश्नावरती डाऊट आहे, की महसूल उपविभाग किती आहे? तर ते उद्या आपण करेक्शन करून तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. जे प्रश्न त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना जर 2-4 प्रश्नांमध्ये डाऊट आहे, तर निश्चितपणे परीक्षेला जाण्याच्या अगोदर तो डाऊट तुमचा क्लिअर केला जाईल. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायचं नाही. मी विद्यार्थ्यांच्या कमेंट बघत असतो. कमेंट बघून ते प्रश्न मी तुम्हाला पुन्हा सांगणार आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा पुन्हा मी पुराव्यासहित सांगणार आहे. त्यामुळं काळजी करायची गरज नाही. परंतु महसूल उपविभागावरती प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे महसूल उपविभाग माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा पुढचे प्रश्न सुद्धा मित्रांनो बघा या ठिकाणी तालुक्यांचा समावेश विचारलेला आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातले तालुके आणि त्या तालुक्यांची नावं सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आपण हे जिल्हा विशेषमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम विचारलेला आहे. तर मित्रांनो किचकट प्रश्न विचारलेले आहेत बघा. किचकट प्रश्न विचारलेले आहेत. खरं तर अशा काठिण्य पातळीचे प्रश्न येणार नाहीत. त्यामुळे कुणीही घाबरायची गरज नाही. त्यानंतर तालुक्यांच्या सीमेच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. त्या सीमा सुद्धा आपण व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर खालचे जे प्रश्न आहेत ते गणिताचे प्रश्न आहेत. 46वा प्रश्न आहे बघा. परिवहन महामंडळाच्या सदिच्छा दूत कोणाचे? हा त्यावेळेचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला स्टार करून ठेवायचा आहे, कारण मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो खूप गाजलेला आहे आणि हिंगोली, बीड या परिसरामध्ये म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी ज्वलंत झालेला होता. त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी काही समिती नेमलेली होती, न्यायमूर्ती संदीप शिंदे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सध्या एस-सी, बी-सीला किती आरक्षण आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. टोटल आरक्षणाचा कोटा जो आहे तो 72% तो तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यापैकी ओबीसीला किती आरक्षण आहे ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं हैदराबाद जे गॅझेट आहे त्या गॅझेटच्या संदर्भानं या ठिकाणी माहिती करून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा 49वा प्रश्न आहे. नवीन संसद भवन इमारतीचे वास्तुविशारद कोण आहे? तर याचं महेश भूपती, अहमद लाहोरी, चिन्ना जयस्वामी, विमल पटेल. तर याचं योग्य उत्तर आहे बिमल पटेल असं त्यांचं नाव आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सध्याचे भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर आता इथे तुम्हाला मित्रांनो 2025च्या अनुषंगानं अभ्यास करायचा आहे. प्रश्न क्रमांक कितवा आहे बघा तो. प्रश्न क्रमांक 50वा आहे. तर मित्रांनो 2025चे जे कोण आहेत? सूर्यकांत, न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. हे सरन्यायाधीश कितवे आहेत? तुम्हाला मी पर्याय देईन. 51, 52 आणि 53 यापैकी तुम्ही मला सांगायचं आहे की कितवे सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत. त्यानंतर बघा खाली आपण बघितलेलं आहे जे याचे प्रश्न आहेत गणिताचे ते. त्यानंतर बघा हा जो प्रश्न आहे 56वा की पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. पोलीस पाटील विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास निलंबन करण्याचे
उपविभागीय अधिकारी यांना आहेत. गावातील सार्वजनिक शांतता अभेद्य राखण्यास सहकार्य करणे हे पोलीस पाटलांचे कर्तव्य आहे. आणि ग्राम पोलीस अधिनियम 1968 आहे. मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर आहे ते यापैकी नाही. म्हणजे ही सर्व विधानं जी आहेत ती कशी आहेत? बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 57 तुमच्या जिल्ह्यामध्ये जर एखादा महामार्ग क्रमांक असेल तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एखादा व्याघ्र प्रकल्प असेल तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एखादा औष्णिक प्रकल्प असेल तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा तुमच्या जिल्ह्याला जर एखाद्या नावाने ओळखत असतील तर ते लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो प्रश्न आहे 61वा, तर 61व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो, ते या ठिकाणी साप, सरडा, बेडूक आणि खेकडा. तर याचं योग्य उत्तर आहे खेकडा. कारण खेकडा हा जो प्राणी आहे तो कसा आहे? अपृष्ठवंशी आहे. अपृष्ठवंशी आहे. आणि बाकीचे जे आहेत ते पाठीचा कणा असणारे आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 62 पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या जवळजवळ 82% भाग हा डॉट डॉट मध्ये मोडतो. भूकवच, गाभा, मध्यावरण, केंद्र. मित्रांनो, त्याचं उत्तर जे आहे ते मध्यावरण आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 63 पृथ्वी अयोग्य विधान ओळखायचं आहे. पृथ्वीवर जवळपास 71% भूभाग पाण्याने व्यापलेला आहे. वातावरणात सर्वाधिक प्रमाण जे आहे ते नायट्रोजन वायूचं आहे. त्यानंतर बघा महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी लाटा म्हणतात आणि यापैकी नाही. तर उत्तर आहे यापैकी नाही. म्हणजे हे जे सर्व स्टेटमेंट आहेत ते या ठिकाणी बरोबर आहेत. त्यानंतर बघा थरचे वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. थरचे वाळवंट हे राजस्थान, हरियाणा, गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. तर तुम्हाला योग्य विधान ओळखायचं आहे. तर मित्रांनो, हे जे दुसरं विधान आहे ते योग्य विधान आहे. म्हणजेच केवळ दुसरे विधान योग्य आहे. तर जगातले सर्वात मोठे जे वाळवंट आहे ते अंटार्क्टिका वाळवंट या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा इथे मित्रांनो तुम्हाला प्राचीन बरेच विद्यार्थी मला विचारतात की सर प्राचीन इतिहासावरती प्रश्न येतील का? तर इथे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलं असेल किंवा जालनाचा प्रश्न जालना जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की प्राचीन इतिहासावरती बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि त्यामुळे प्राचीन इतिहास तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे. एक एक मार्क सुद्धा मित्रांनो महत्वाचा आहे. 0.5 मार्काने एक विद्यार्थिनी गेलेली होती. यावरून तुम्ही लक्षात घ्या की आपल्यासाठी एक एक मार्क महत्वाचा आहे. तुम्हाला त्या बुकमध्ये जेवढे प्रश्न आहेत तेवढे डोळ्याखालून घालायचे आहेत. तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. तर बघा बौद्ध धर्माचा अयोग्य विधान ओळखायचं आहे. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये झाला. बरोबर आहे. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत. बरोबर आहे. गौतम बुद्धाचा जन्म नेपाळमधील लुंबिनी या वनात झाला. हे सुद्धा बरोबर आहे. मग हे विधान मित्रांनो जे आहे ते अयोग्य आहे. कारण बौद्ध धर्मात तीर्थंकर म्हणत नाहीत, तर जैन धर्मास काय म्हणतात? जैन धर्मातले जे धर्मज्ञान प्रकट करणारे आहेत त्यांना या ठिकाणी आपण काय म्हणतो? तीर्थंकर असं म्हणतो. त्यानंतर बघा महाजन पदांच्या प्राचीन व आधुनिक नावांच्या जोडीपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे. काशी बनारस बरोबर आहे. कुरु दिल्ली बरोबर आहे. अवंती उज्जैन बरोबर आहे. मत्स्य मथुरा मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. कारण मधुबन नावाने हे शहर या ठिकाणी मथुरा ओळखले जात होते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 67 कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून चंद्रगुप्त मौर्याने घेतला पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षसी नाटक लिहिले. त्या धनानंदाचा नाश करून चंद्रगुप्त मौर्याने सत्ता कशी स्थापन केली हे कथानक उघड केले आहे. केवळ पहिले योग्य, दोन्ही विधाने योग्य आहेत. केवळ दुसरे योग्य आहेत, दोन्ही विधान अयोग्य. तर याचं उत्तर आहे केवळ दुसरे विधान योग्य. कारण मित्रांनो इथे चंद्रगुप्त मौर्य नाही तर सम्राट अशोक. सम्राट अशोक पाहिजे होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 68वा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटना निर्मितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब आंबेडकर. तर याचे योग्य उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. आणि अध्यक्ष कोण होते राज्यघटनेचे? तर ते घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते राजेंद्र प्रसाद होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी डॉट डॉट या दिवसापासून सुरू झाली. 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950 आणि 17 एप्रिल 1952. तर याचे योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950 पासून आपली राज्यघटना या ठिकाणी अंमलात आलेली आहे. आणि स्वीकृत कधी केलेली आहे? तर 26 नोव्हेंबर 1949 ला. परंतु अंमलात आलेली आहे 26 जानेवारी
50ला. त्यानंतर बघा कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? अमेरिका, भारत, इंग्लंड यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड. त्यानंतर प्रश्न क्रमांक 71 जागतिक मधुमेह दिन पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 7 एप्रिल, 14 जून, 29 सप्टेंबर, 14 नोव्हेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे 14 नोव्हेंबर. त्यानंतर बघा वेगळा घटक ओळखायचा आहे. हिवताप, कावीळ, डेंग्यू, हत्ती रोग. तर याचं योग्य उत्तर आहे हत्ती रोग. कारण मित्रांनो हत्ती रोग जो आहे तो परजीवीपासून होतो. परजीवीपासून होतो आणि हे बाकीचे जे 3 रोग आहेत हिवताप, कावीळ आणि डेंग्यू हे मात्र कसे आहेत? विषाणूपासून होणारे रोग या ठिकाणी आहेत. त्यानंतर बघा पुढीलपैकी अयोग्य विधान ओळखा. बल ही सदिश राशी आहे, बरोबर आहे. वस्तू गतीच्या ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला जडत्व म्हणतात, हे बरोबर आहे. दाबाचे एकक न्यूटन चौरस मीटर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग यापैकी नाही, हे काय आहे? उत्तर आहे. म्हणजे वरील सर्व विधाने आहेत ती बरोबर आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 74 हवा, पाणी, खनिजे, मृदा ही परिसंस्थेतील डॉट घटक भौतिक, सेंद्रिय, असेंद्रिय यापैकी नाही. त्याचं योग्य उत्तर आहे भौतिक घटक. त्यानंतर 76 बघा डॉट जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, भारतीय स्वातंत्र्य युद्ध, ब्रिटिश वसाहत याचे योग्य उत्तर आहे फ्रेंच राज्यक्रांती. प्रश्न क्रमांक 77 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणत्या कालखंडास मवाळ कालखंड म्हणतात? 1857 ते 1885, 1885 ते 1905, 1905 ते 1920 आणि 1920 ते 1935. तर मित्रांनो 1885 ते 1905 ला या ठिकाणी मवाळ कालखंड म्हणतात आणि 1905 ते 1920 हा जहाल कालखंड म्हणतात. लक्षात ठेवा. आणि 1920 ते 1947 हा मात्र कसा आहे? भारतीय स्वातंत्र्याचा कालखंड आहे. मग तुम्हाला जहाल नेते कोण आणि मवाळ नेते कोण, जहालांचं नेतृत्व कोण करत होतं आणि मवाळांचं नेतृत्व कोण करत होतं, हे सगळं डिटेल आपल्या ग्रुपमध्ये दिलेलं आहे. वाचून घ्या, तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क्स पडणार आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करू असे विधान पुढीलपैकी कोणी केले? महात्मा गांधी, प्रबोधनकार ठाकरे, एस.एन. जोशी, शंकरराव देव. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शंकरराव देव. त्यानंतर बघा भारतीय राज्य व्यवस्थेबाबत योग्य विधान ओळखा. भारतात अध्यक्षीय शासन पद्धती तर चुकीचं आहे. भारताला जबाबदार शासन पद्धती अस्तित्वात आहे, बरोबर आहे. भारतात कार्यकारी प्रमुख थेट जनतेतून चुकीचं आहे. भारतात कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ भेटणे थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात, तर हे सुद्धा कसं आहे? चुकीचं आहे. तर यातलं योग्य विधान जे आहे ते भारतात जबाबदार शासन पद्धती अस्तित्वात आहे. आणि मित्रांनो सद्यस्थितीत लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार तुम्हाला विचारलेलं आहे 545, 550, 530, 552. तर संविधानानुसार आपल्याला 552 आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये 530 राज्य, त्यानंतर 20 जे आहेत ते केंद्र प्रदेश आणि 2 जे आहेत ते अॅग्लो इंडियन. मग आता सध्या काय झालेलं आहे? तर अॅग्लो इंडियन कॅन्सल झालेलं आहे 2019 पासून. त्यामुळं सदस्य संख्या जी आहे ती 550 आहे. परंतु भारतीय संविधानानुसार आता तुम्हाला सध्या जर विचारलं, सध्या 2025 मध्ये, तर या ठिकाणी किती आहे? 550 आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. सुरुवातीला किती होती? 552 होती. आता हे 2 कॅन्सल झालेले आहेत म्हणजे 550 आहे, जास्तीत जास्त विचारलेले आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये किती आहेत? 543 आहेत का 545 आहेत, ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लक्षात ठेवा, इथं कन्फ्युज होऊ नका. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेनुसार 550 होते, परंतु 2 अँग्लो इंडियन मार्फत जे भरले जात होते सदस्य, ते 2019 पासून बंद केलेले आहेत. म्हणजे झालेले आहेत किती? 550. म्हणजे जास्तीत जास्त आपण 550 सदस्य या ठिकाणी लोकसभेमध्ये भरू शकतो. पण सध्या भारतीय लोकसभेमध्ये 550 सदस्य नसून ती संख्या किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याची पोलीस पाटील पदाची जी परीक्षा झाली त्याचा पेपर आपण बघितलेला आहे. यानंतर आपल्याला जालना जिल्हा आहे, त्यानंतर रायगड जिल्हा आहे. याचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.